नमस्कार मैत्रिणी, शारदीय नवरात्रानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। शारदीय नवरात्रात कोणत्या चुका करू नये जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते 9वीपर्यंत आपण शारदीय नवरात्र उत्सव आपण साजरा करत असतो। भारतात शारदीय नवरात्रीला अतिशय महत्त्वाचे असे स्थान आहे, परंतु वर्षभरात एकूण 4 नवरात्री होत असतात। पहिली नवरात्र चैत्र महिन्यात येत असते, दुसरी शारदीय नवरात्र हे अश्विन महिन्यात आपण साजरी करत असतो आणि इतर 2 नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात। परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातली शारदीय नवरात्र आपण मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात आपण हे नवरात्र आपण साजरे करत असतो। या शारदीय नवरात्रात आपण दुर्गा मातेची पूजा करत असतो, घट स्थापना करत असतो। आपण 9 दिवस उपास करून 9 दिवस अखंड आपण दिवा लावत असतो। अशा ह्या शारदीय नवरात्रात अशा काही चुका आपण करायच्या नाहीत की ज्या चुका केल्याने आपल्यावर दुर्गा माता ह्या आपल्यावर नाराज होतात आणि आपल्यावर ते दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात। तर अशा कोणत्या चुका आहेत की शारदीय नवरात्रात ते आपण चुका करायच्या नाहीत जाणून घेऊया ती माहिती। या माहितीला तर आपण सुरुवात करूया। चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया। शारदीय नवरात्रात घट स्थापनेपासून ते घट उठेपर्यंत आपण देवघरातील देवांना आपण मुळीच हलवायचे नाही व त्या देवांना आपण अंघोळ घालायची नाही। असा हा महत्त्वाचा नियम। ही चूक आपण मुळीच करायची नाही। तसेच नवरात्रीच्या दिवसात जे आपण घट स्थापना केलेली आहे त्या घट आपण जो बसवलेला आहे त्या घटाला सुद्धा आपण मुळीच हलवायचे नाही। असे हे महत्त्वाचे नियम आपण ही मुळीच चूक आपण या शारदीय नवरात्रात करायची नाही। तसेच व आपण घटाला हे आपण घट उठल्यानंतर म्हणजे 9मीला आपण देवाला अंघोळ घालून आपण घट उठवायचे आहे। तोपर्यंत आपण देवांना मुळीच अंघोळ घालायची नाही, त्यांना घटांना व देवांना मुळीच हलवायचे नाही। तेच नवरात्रीत जे उपवास धरतात व जे उपवास धरत नाहीत अशा सर्वांनी महिलांनी व पुरुषांनी केस हे मुळीच कापायचे नसतात। तसेच एका घरात 2 घट कधीही मांडायचे नाहीत। 2 घटाची आपण स्थापना करायची नसते। घरात अशा पद्धतीने घरात जर 2 भावंडे असतील, जर एखादा जर काही नोकरीनिमित्त जर बाहेर गेला असेल, थोरला जर मोठा मुलगा जर घट बसवत असेल तर धाकट्या मुलाने घट बसवायचे नाहीत। हा महत्त्वाचा नियम आहे। तसेच घट स्थापनेनंतर आपल्या घरात आपण घटाला एकटे सोडायची नाही, म्हणजे घरात कोणी ना कोणी घरात हे थांबलेच पाहिजे। हा महत्त्वाचा नियम आहे। तसेच घट स्थापनेनंतर आपण घर हे कधीही बंद ठेवायचे नाही, सतत आपला दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे। नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरात कोणतीही कन्या व स्त्रीचा अपमान होणार नाही याची महत्त्वाची आपण काळजी घेतली पाहिजे। तसेच सदैव आपण कोणत्याही स्त्रीचा अथवा कोणत्याही कन्याचा आपण मुळीच अपमान करायचा नसतो। तसेच शारदीय नवरात्रात मांसाहार खाणे व मद्यपान करणे हे टाळावे। महत्त्वाचे मांसाहार हा घरात करायचा नाही आणि बाहेरून घरात हा मुळीच आणायचा नाही। हे महत्त्वाचा नियम आपण सर्वांनी पाळायचा आहे। नवरात्रात महिलांनी व पुरुषांनी नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे मुळीच परिधान करायची नाहीत। हिंदू धर्मामध्ये लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे आपण ह्या अशा नवरात्रीमध्ये लहान मुलींवर चिडू नये व त्यांना कोणतेही दुःख होईल असे आपण त्यांच्याशी मुळीच वागायचे नाही। नवरात्रीच्या काळामध्ये आपण कांदा, लसूण आणि मांसाहार हा मुळीच करायचा नाही, कारण असे पदार्थ हे तामसिक विचार येतात जे देवीच्या पूजा आराधनेमध्ये आपल्याला अडथळा निर्माण करू शकतात। म्हणून आपण अशा नवरात्रीच्या काळामध्ये कांदा, लसूण आणि मांसाहार हा मुळीच करायचा नाही। तसेच नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी
मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवे। या काळात आपण कोणावरही आपण चिडायचे नाही। घरामध्ये कलह वादविवाद होणार नाहीत याची आपण पहिल्यांदा काळजी घ्यायची आहे। अशा ज्या ठिकाणी वादविवाद होत असतो अशा ठिकाणी दुर्गा माता लक्ष्मी माता ही मुळीच थांबत नाही। त्यामुळे अशा शारदीय नवरात्रामध्ये आपण वादविवाद भांडणे होणार नाहीत याची काळजीही आपण घ्यायची आहे। नवरात्रामध्ये आपण घटालाची माळ करतो, त्या माळेला ती माळ आपण सुईने बनवायची नाही, तर त्या माळ हे आपण त्या फुलांना घेऊन दोऱ्यांना गाठी मारून आपण ही माळ तयार करायची आहे। ही माळ करताना आपण सुईचा मुळीच वापर करायचा नाही। ज्या व्यक्तीने शारदीय नवरात्राचा उपवास केलेला आहे त्यांनी या नवरात्रामध्ये कॉटवर किंवा वाकळ याच्यावर मुळीच झोपायचे नाही। त्याऐवजी आपण चटई किंवा चादर याचा वापर केला तरी चालेल। अशा ह्या गोष्टी आहेत की आपण ह्या शारदीय नवरात्रामध्ये आपण मुळीच करायच्या नाहीत। तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर लक्ष्मी देवीचा आपल्यावर कोप होईल वर ते आपल्यावर नाराज होतील। तर ह्या सांगितलेल्या गोष्टी शारदीय नवरात्रामध्ये मुळीच करू नका। तर ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। दुर्गा माता की जय, दुर्गा माता की जय। थैंक यू।